करायचं नाही. हा हरभरा भात आहे, त्याच्यात टमाटे, कोथिंबीर, हिरवी मिरची असं टाकून भात केलेला आहे. पहिलेच त्यातला तांदूळ धुवून वगैरे आणून त्याच्यात टाकून स्वच्छ तांदूळ वगैरे धुतलेला आहे, निवडून वगैरे छान आहे ते. आता वाढा आहे ना. येईपर्यंत आता माझ्या पाठीमागे म्हणायचं, रसायनांच्या संज्ञा सूत्रे करू कशी पाठ. 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 नेमाने जर म्हणाल ओळी राहतील तर ध्यानात. नेमाने जर म्हणाल ओळी राहतील तर ध्यानात. H for hydrogen. H for hydrogen. He for helium. He for helium. Hydrogen. H for hydrogen. He for helium. He for helium. Li for lithium. Li for lithium. B for beryllium. B for beryllium. Li for lithium. तर मागच्या पण येताना मी कारण एकदा 8वीत तुमचं हे क्लिअर झालं की 9वी 10वीला तुम्हाला या प्रकरणावर कुठलीही शंका राहते आणि 9वी 10वीला सगळी मूलद्रव्ये तुमच्या लक्षात राहतात पक्की. तर एक आहे म्हणजे मी काय करणार, एक अशी टाकाऊ सीडी घेणार. तुमच्याकडे सीडी नसेल तर गोल पुठ्ठा कापला तरी चालेल. गोल पुठ्ठ्यावर पांढरा कागद चिकटवायचा आणि त्याच्यावर असे गोल काढायचे, कक्षा काढायच्या त्याच्या. हा भाग तुम्हाला आहे, कक्षा काढायच्या त्याच्या. मग नेहमी पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात
पण हायड्रोजनकडे किती इलेक्ट्रॉन आहे? एकच आहे. हायड्रोजन 2 टिकल्या, पण त्या एकाच कक्षेत आहेत म्हणून त्या सारख्या रंगाच्या टिकल्या. त्यानंतर लिथियम वाल्याला किती टिकल्या लागतील? 3 टिकल्या. मग 2 टिकल्या एका रंगाच्या आणि 1 टिकली दुसऱ्या रंगाची. कारण पहिल्या कक्षेमध्ये 2च आहेत आणि मग तो तिसरं दुसऱ्या कक्षेत गेला म्हणून त्याला दुसऱ्या रंगाचा. ते पण कशासाठी? तर तुम्हाला संयुग लक्षात राहण्यासाठी. आता हे जे आपण केलंय हे केलंय रचनासूत्र. आता ही रचनासूत्र वेगवेगळ्या मूलद्रव्यांची असतात. आता एवढंच जर तुम्ही घेतलं याच्यातलं CH4 4 पाहिजेत आपल्याला. एक कार्बन मध्ये असतो आणि चारी बाजूला जर 1 2 हा एक आहे त्याच्या 1 2 3 आणि 4 वाजता, तर हा काय झाला? मिथेन झाला. त्याला मिथेन असं म्हणायचं. मिथेनचं रचनासूत्र तयार. जर 2 कार्बन आले तर इथेनचं रचनासूत्र तयार. 3 कार्बन आलं तर प्रोपेनचं रचनासूत्र तयार. हे तुम्हाला त्यावेळी अभ्यासात जेव्हा जेव्हा जे घटक येतील त्यावेळी तुम्हाला ते एक्सप्लेन केलं. एका हे मुलांनीच तयार केले मागच्या बॅचच्या. तर ह्यांनी हे मोठे बल्ब लावले. तर तसं नाही करायचं. छोटे असतात ना बल्ब, काय म्हणतात तुम्ही त्याला? LED. छोटी LED ते पण वेगवेगळ्या रंगात मिळतात. मग ते छोटी LED प्रत्येक कक्षेला लावायची. बघा इथं 2 मूलद्रव्य आहेत ना, तर इथं 2 LED लाल रंगाचे. परत समजा 4 असतील तर 4 LED हिरव्या रंगाचे. किंवा केशरी पांढरा हिरवा करून पण आपल्या देशासाठी देशाचं तुम्ही काय करू शकता? ध्वजाचा रंग त्याला देऊ शकता. तुम्ही ते Today we see the how to make model with the help of AI tools. This is the sensors. Then remote. Fan. And this is the battery and motor, and this is the battery. The fan rotates. This is the remote sensor machine. So हा सेन्सर आहे. याच्यामध्ये आपण किती लांबपर्यंत आपलं डिस्टन्स आहे ते पण कळतं. आपण जर इथं हात पुढे गेला तर वाजतो सेन्सर, आणि जर हात असला तर वाजणार नाही. आपल्याला जेवढं आपण आता जर समजा चप्पलीला बोलावू शकतो, कोणा व्यक्ती आपल्या घरापाशी आला तरी हे वाजू शकतो. this is my English lab. In this lab, my school's English teacher, Sri Vijayji Rajesh sir, they do various activities for the students to engagement and active learning. I request to Rajesh sir for explaining the work he done with this lab.
I am teacher of Potential Vidyalaya and College for Review. We have established this lab especially to develop all students all skills, that is listening, speaking, reading and writing. We take different types of activities in this room. So I would like to show a small demo how the students play activities and learn English related to tense. Who will show this activity? Yes, anyone? Sorali, come here. Will do the activity related to tense. I will give her one example and she will turn this example in 12 types of tense. Sorali, my example is I play cricket. You have to turn this example in all parts of tense. Go there. हे बघा हा, हे पण देते हा Loudly. हे पण ठेवले Say loudly. हा हा हे काय हा हा Very good. Now future tense. काढला बॅग काढला ठेवा ह्याच्यावर स्कूल मुलं लावतील परत असं आडवं आडवं हा Very nice. Clap for Shamika. now ha this girl searching for a history he read this and understand with the PC. Now the students made a PPT of Abdul Kalam, their careers, their influence, award, the students study about the snakes, how snake can be catch. The student search for the dinosaur and how dinosaur like the students search about the history, स्वराज्याचा विस्तार, सह्याद्रीचे किल्ले, various forts and the students doing a paint. With PC. This is our art gallery. Our students draw a pictures like this and I display to display board. And students also makes some pictures, also doing some things with raw materials, that is best from waste. This is our school gym. The student from standard 9 to 12 are doing their exercise with the help of this gym in morning or at evening. They do their practice
and draw about the gym's equipments. Here is a hand wash station. Students wash their hands with the help of soap, then clean their hands with the help of napkin. This is the water tank, and this is the arrow water, pure water for students. And in this way there is a separate toilets for girls and boys. In this way, a separate toilets for girls, and the toilets are well developed and well equipped with sanitary pad machine and sanitary disposable machine. हे करताय असं करा. आमच्या श्री कोटेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी अनेक खेळामध्ये चमकलेले आहेत. त्याच्यामध्ये वैयक्तिक खेळ आहेत आणि तसेच सांघिक खेळ सुद्धा आहेत. याच्यामध्ये अंडर 19 म्हणजे 19 वर्षाखालील मुले कबड्डीचा संघ जिल्हास्तरीय 3रा क्रमांक आलेला आहे आणि वैयक्तिकमध्ये राष्ट्रीय पातळीपर्यंत विद्यार्थी गेलेले आहेत. श्री कोटेश्वर विद्यालय गोवे व ज्युनियर कॉलेज यांच्या माध्यमातून शालेय स्पर्धा घेतल्या जातात. आपण काही वैयक्तिक गेममध्ये चांगल्या प्रकारे मुलांनी आपलं प्रावीण्य दाखवलेलं आहे. त्यामध्ये रनिंग आहे, आर्चरीमध्ये आहे, लांब उडी आहे आणि उंच उडी आहे. त्याचबरोबर सांघिक खेळ सुद्धा आपण मुलांचे घेतो. कबड्डी, व्हॉलीबॉल या प्रकारचे आपण खेळ घेत असतो आणि मुलांनी शाळेमार्फत चांगले प्रावीण्य दाखवलेलं आहे. बऱ्याचशा मुलांची ही निवड झालेली आहे. काही मुलं जे खेळाडू म्हणून शाळेमध्ये उदयास आले त्यांचे पोलीसमध्ये किंवा आर्मीमध्ये निवड झालेली आहे. अशी आमच्या शाळेची ख्याती आहे. चांगल्या प्रकारचे मुलं तयार होत असतात, खेळाच्या प्रावीण्याने अजून पुढे जात असतात आणि नोकरीसाठी त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य होतं.
For self-defense, we conduct a Lathi Kati training for boys and girls. In this training, they win state level, national level, and international level prizes. They do this practice every day. चल